हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 6 पाहत आहोत, स्टॅटिस्टिक्स. त्यापैकी सगळे प्रॅक्टिससाठी अगोदर आपण पाहिलेले आहेत. आज आपण त्यातले मिसलेनियस प्रॉब्लेम्स म्हणजे आपला प्रॉब्लेम सेट 6 पाहत आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, फाइंड द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. MCQ क्वेश्चन्स आहेत, 6 क्वेश्चन विचारलेत, आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचं आहे. काय दिलं पहा, द पर्सन ऑफ ओ ब्लड ग्रुप आर 40%, 40% ओ ब्लड ग्रुपचे पर्सन्स आहेत. द क्लासिफिकेशन ऑफ द पर्सन बेस्ड ऑन ब्लड ग्रुप इज शोन बाय पाय डायग्राम. आपण जी पाय डायग्राम पाहिली होती या अगोदरचे प्रॅक्टिससाठी तुम्ही पाहिले असेल ते पाहून घ्या, नसेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला लिंक मिळून जातील. त्यामध्ये जो पाय डायग्रामचा प्रॅक्टिस सेट आहे त्यामध्ये आपण पाय डायग्रामचे अँगल्स कसे बनवायचे हे पाहिलेले. इथे काहीतरी 40% दिलेलं आहे, म्हणजे आपण ते अँगल्स बनवून त्या ठिकाणी व्हॅल्यू प्लेस करतो, तेवढा सेंट्रल अँगल बनवतो, ती सेक्टर ड्रॉ करतो. ते सेक्टर आपण इथे पाहायची आपल्याला. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ऑफ पर्सन ऑफ ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुपच्या पर्सनचा अँगल किती येऊ शकतो हे पाहिजे आपल्याला. 40% आहे. व्हॉट इज माय 40%, तर 40 डिवायडेड बाय 100 आणि 40% झाले इंटू 360, कारण की टोटल सर्कलचा अँगल किती असतो 360. याचं जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर त्याची कॅल्क्युलेशन येईल ते असेल 36 इंटू 4 144 डिग्री सेल्सिअस. 144 डी ऑप्शन. सेकंड काय पहा, डिफरंट एक्सपेंडिच्युअर इनक्युअर ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग वेअर शोन बाय पाय डायग्राम. पाय डायग्राममध्ये आपल्याला वेगवेगळे काय दिलेत, आपल्याला कन्स्ट्रक्शनचे एक्सपेंडिच्युअर दिलेत. The expenditure 45,000 on cement was shown by sector of central angle 75 degree. 75 डिग्रीने आपल्याला दाखवले. किती प्राईस याची 45,000. 45,000 असलेली प्राईस आपल्याला असं पॅटर्न असो आपला ते दिले. तर आपल्याला काय करायचे, टोटल एक्सपेंडिचर, त्याला एक्स म्हणलं तर काय होईल, दिस इज आवर पॅटर्न. हा एक्स डिवाइडला मल्टिप्लाय पाठवूयात, म्हणजे काय होईल 45,000 इंटू 360 डिवाइडेड बाय 75 इज इक्वल टू एक्स होतील. याचं कॅल्क्युलेशन केलं काय होईल 2,16,000. आणि टोटल व्हॅल्यू किती असेल 2,16,000. वेअर इट इज ए ऑप्शन. चला नेक्स्ट काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज इन अ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल आर युजफुल टू फाइंड. आपण काय करतो, क्युम्युलेटिव्ह कशासाठी वापरतो, मेडियनसाठी. मेडियन कॅल्क्युलेशन आपण वापरतो पहा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डेटा तो आपल्याला मेडियनसाठी लागत असतो म्हणून ते घेतलं आहे. चला फोर्थ काय दिलं आहे, द फॉलोइंग फॉर्म्युला टू फाइंड मीन ऑफ अ ग्रुप डेटा टेबल इज ए प्लस समेशन FI/UI डिवायडेड बाय FI इंटू H इंटू G. इन दिस फॉर्म्युला UI इज इक्वल टू. हा क्वेश्चन आपल्याला ड्रॉप आहे यावर्षी, दिस इयर जो आपला 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे, तर रिड्यूस सिलेबसमध्ये हा क्वेश्चन ड्रॉप झालेला आहे. तरी पण हे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सांगतो. तर क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला C XI मायनस A/G. ओके, चला पुढचा काय पहा, फिफ्थ काय दिला क्वेश्चन पहा, एक टेबल दिला आहे, टेबलच्या खाली आपला क्वेश्चन आहे, द मीडियन ऑफ डिस्टन्स कवर्ड पर लिटर शोन इन द अबो डेटा इज इन द ग्रुप. कोणत्या ग्रुपमध्ये असू शकते मीडियन. ओके, तर सरळ सरळ पाहूयात. तर जर इथं सोडवायचं म्हणलं तर आपलं पहा, पहिला 11 आहे, दुसरा 12 आहे, म्हणजे इथं आपण जर याचा LCF काढायचा म्हणला किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचा विचार केला तर ही 11 and 12 23, 23 प्लस 20 होतील 43, 43 प्लस 7 होतील 50. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काढली इथे. आता टोटल एन किती आहे 50 आहे. 50 डिवाइड बाय 2 केलं तर 25 म्हणलं तर ह्या क्लासमध्ये येतील, म्हणून 16 to 18 या ग्रुपमध्ये होतील ते C ऑप्शन. ओके, 16 to 18चा ग्रुप. 6 क्वेश्चन काय पहा, एक टेबल दिला आहे, टेबलच्या खाली काय, द अबो डेटा इज टू बी शोन बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवरला डेटा दाखवलेला आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट शो द नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास 4 to 6 आर. 4 to 6चा जो क्लास आहे त्याच्यामध्ये किती आहेत, आपल्या काय असतो, आपण ज्यावेळी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतो त्यावेळी जे पॉईंट्स घेतो की कोऑर्डिनेट्स घेतो ते काय असतात, पहिला असतो क्लास मार्क आणि दुसरा असतो फ्रिक्वेन्सी.
आता 4 to 6चा म्हणजे हा 4 to 6 क्लास आहे आपला, त्याचा क्लास मार्क किती येईल 4 to 6, 4 + 6 किती होतील 10, 10 / 2 5, म्हणजे तर 5 येईल त्याची क्लास मार्क, आणि फ्रिक्वेन्सी 8 म्हणजे 58 सी ऑप्शन. ओके, समजलं असेल. चला नोट करून घ्या. आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. चला सेकंड क्वेश्चन काय पहा. द फॉलोइंग टेबल शोज द इन्कम ऑफ फार्मर्स इन अ ग्रेप सीझन. ग्रेप सीझनमध्ये फार्मरच्या इन्कमचा आपल्याला डेटा दिलेला आहे. फाइंड द मीन ऑफ द फॉलोइंग इन्कम. इन्कमचं आपल्याकडे मीन काढायचं आहे. मीनसाठी आपल्याकडे डायरेक्ट मेथड आहे, बाकी 2 मेथड आपल्या यावर्षी ड्रॉप आहेत. तर डायरेक्ट मेथड आपण सोडवणार आहे. इन्कम 1000 रुपीजमध्ये दिली आहे आणि फार्मर्स दिलेत. मग आपण इथे लिहूयात इन्कम 1000 रुपीज. शॉर्ट वापरतो. हे क्लासेस आहेत. आपल्याला दुसरा काढ लागतो क्लास मार्क इन ब्रॅकेट XI. त्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी म्हणजेच फार्मर्स म्हणून फ्रिक्वेन्सी फार्मर्स FI, आणि इथे XI आणि FIची मल्टिप्लिकेशन. ओके, तर इन्कम लिहूयात. काय दिसतं 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, आणि खाली आपण घेत असतो टोटल. बरोबर आहे का? हा आपला टेबलचा फॉर्मॅट. चला क्लास मार्क काढूयात. 20 to 30, 20 + 30 50 होती, 50 / 2 25, म्हणजे हा खालचा येईल 35, 45, 55, 65 आणि 75. तर हा पॅटर्न आपल्या लक्षात आलेला आहे. आता फ्रिक्वेन्सी फार्मर काय आहेत 10, 11, 15, 16, 18 आणि 14, यांची टोटल होती आहे 84. वेगळी थोडीशी एनर्जी कोड म्हणणार आपण. एनर्जी कोड किती आपला 84 आहे. मग आता मल्टिप्लिकेशन किती होईल 25 × 10 250, 11 × 35 होतील 385, त्यानंतर 45 × 15 होतील 675, त्यानंतर 55 × 16 होतील 880, 18 × 65 होतील 1170, आणि 75 × 14 होतील 1050. टोटल सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती होईल समेशन ऑफ XI FI इज इक्वल टू 4410. ओके, मग आपण फॉर्म्युला घेणार आपला बाय डायरेक्ट मेथड. मीन इज इक्वल टू X बार इज इक्वल टू समेशन FI XI किंवा XI FI काही असो डिवाइडेड बाय N, विच इक्वल टू समेशन FI XI किती आला आपला, तो आला 4410 डिवाइडेड बाय N ची व्हॅल्यू आपल्याकडे 84. डिव्हिजन किती येईल, डिव्हिजन येते 52.5, 52.5 थाउजंड रुपीज. ओके, देअरफॉर म्हणू शकतो आपण देअरफॉर मीन इन्कम ऑफ फार्मर्स इज, आता हे 52.5 थाउजंड आहेत, मग त्याला आपण असं लिहू शकतो 52500 रुपीज असे म्हणू शकतो 50,500 किंवा 52.5 थाउजंड. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. थर्ड क्वेश्चन काय पहा. द लोन्स सँक्शन बाय बँक फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म पॉन्ड्स आर शोन इन द फॉलोइंग टेबल. आपल्या शेततळ्यांसाठीचा भेटलेला लोनचा जो काही डेटा आहे तो दिलेला आहे. फाइंड द मीन ऑफ द लोन्स. लोनचा काय काढायचा, मीन काढायचा आहे. ओके, चला सेम क्रायटेरिया. लोन 1000 मध्ये, याला आपण क्लास म्हणू शकतो. तर तिथे क्लास मार्क हवेत XI.
त्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्याला नंबर ऑफ पॉइंट्स म्हणायला लागेल. FI. नंतर आपण XI आणि FIचे काय घेणार आहे, मल्टिप्लिकेशन घेणार आहे. आता क्लासेस काय आहेत पहा, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 आणि 80 to 90. इथे खाली टोटल येतो आपण. चला मग आता काय 40 आणि 50 ॲडिशन होतील 90, 90 डिवाइड बाय 2 45 होईल क्लास मार्क. हा 55, 65, 75 आणि 85. ओके. आता फ्रिक्वेन्सी काय दिली आहे, 13, 20, 24, 36 आणि 7. टोटल होईल फ्रिक्वेन्सी आपल्याला काय म्हणता येते, N इज इक्वल टू काय होईल ती 100. दोघांची मल्टिप्लिकेशन 45 इंटू 13 किती होईल ते 585. नंतर 20 इंटू 55 होतील 1100. 65 इंटू 24 होतील 1560. त्यानंतर 75 इंटू 36 होतील 2700. आणि शेवटची 85 इंटू 7 होतील 595. जर ॲडिशन केली आहे टोटल XI/FIची तर समेशन XI/FI येईल 6540. ओके. मग म्हणूयात मीन बाय डायरेक्ट मेथड काय म्हणता येईल, X बार इज इक्वल टू समेशन XI डिवाइडेड बाय N इज इक्वल टू समेशन FI XI किती येईल 6540 डिवाइडेड बाय 100. 1 0 1 0 कॅन्सल आणि 65.4 येतील. मीन 65.4 थाउजंड रुपीज. ओके. मग खाली लिखतो देअरफॉर मीन ऑफ द लोन इज 65,400 रुपीज. ओके. एवढे सँक्शन झालेलं असेल लोन. ओके. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला काय दिला फोर्थ क्वेश्चन पहा. द वीकली वेजेस ऑफ 120 वर्कर्स इन अ फॅक्टरी आर शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेंट डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस. आपल्याला वीकली वेजेस दिलेत आणि त्याचा मीन काढायचा आहे. मग लिहूयात. वीकली वेजेस रुपीजमध्ये, नंतर क्लास मार्क XI, नंतर फ्रिक्वेन्सी त्याला आपण नंबर ऑफ वर्कर्स म्हणूयात. त्याला FI नाव द्यायचे आणि इथे XI आणि FIची मल्टिप्लिकेशन. क्लासेस काय आहेत पहा, 0 to 2000 रुपीज, 2000 to 4000 रुपीज, 4000 to 6000 रुपीज आणि 6000 to 8000 रुपीज. ओके. क्लास मार्क काय इथलंच आहे 0 to 2000 ॲडिशन केलं तर 2000 होईल डिवाइड बाय 2 1000. इथले काय येतील 2000 to 4000 ॲडिशन 6000, 6000 डिवाइड बाय 2 3000. इथे येईल 5000 आणि 7000. मी तर म्हणू शकतो टोटल फ्रिक्वेन्सी काय आहेत पहा 15, 35, 50 आणि 20. N किती येईल, N इज इक्वल टू येईल 120. टोटल सम काय येईल 120. आता मल्टिप्लिकेशन काय होते पहा, 1000ने जर 50ला मल्टी केलं तर 15000 होतील. 3000ने जर 35ला मल्टिप्लाय केलं तर 35 इंटू 3 105 आणि त्यावर 1000. सिमिलरली 50 इंटू 5 किती येईल 250. 250 वरती 1000 म्हणता येईल 250 आणि 3 zeros. तर 7 2 जा 14 आणि याच्यावर हे 4 zeros. ओके. सगळ्यांची ॲडिशन काय होईल पहा 51 510 आणि 1000चे 3 zeros. अशा पद्धतीने काय होईल
समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू, तर समेशन एफ आय एक्स आय मिळालं तर आपण काय म्हणू शकतो, बाय डायरेक्ट मेथड मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. किती त्याची व्हॅल्यू, समेशन एफ आय एक्स आय किती आपल्याकडे, तर 51 2 3 4 4 झिरोज डिवायडेड बाय 120, झिरोला झिरो कॅन्सल, तर 12ने डिवाइड करायचे, 12ने जर डिवाइड केले तर ते येतील आपले 4250 4250, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, therefore mean of the weekly wages is rupees 4250. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट पाहूयात आपण. फिफ्थ क्वेश्चन काय पहा, द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द अमाऊंट ऑफ एड गिवन टू 50 फ्लड अफेक्टेड फॅमिलीज. 50 पूरग्रस्त फॅमिलींचा डेटा दिला आपल्याला. फाइंड द मीन ऑफ द अमाऊंट ऑफ एड, त्यांना मिळाल्या मदतीचा मीन काढा. ओके, मग अमाऊंट ऑफ एड म्हणूयात. ₹1000 मध्ये त्याला आपण क्लास म्हणू शकतो. इथे क्लास मार्क एक्स आय, त्यानंतर फ्रिक्वेन्सी, इथे नंबर ऑफ फॅमिलीज फ्रिक्वेन्सी आपल्यासाठी एफ आय, आणि एक्स आय आणि एफ आयची मल्टिप्लिकेशन. अमाऊंट ऑफ एड 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. खाली म्हणू शकतो टोटल. चला मग काय क्लास मार्क कसे येतील, 50 and 60 ॲडिशन काय होईल, 110, 110 डिवाइडेड बाय 2 55, इथं होतील 65, 75, 85 and 95. ओके, फ्रिक्वेन्सी काय दिल्यात, 7, 13, 20, 6 आणि 4. ॲडिशन ऑब्वियसली 50 येणार कारण किती आपल्याला ती गिवन आहे, एन इज इक्वल टू 50. आता एक्स आय एफ आयची मल्टिप्लिकेशन काय होईल पहा, 55 into 7 होतील 385, 65 into 13 होतील 845, 75 into 20 75 डबल केलं तर 150, 150 over 0 1500. आता 85 into 6 किती होतील 510, 95 into 4 किती होतील 380, आणि टोटल ॲडिशन समेशन एफ आय एक्स आय म्हणलं तर आपण तर 3620, समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल टू 3620. मग आता म्हणूयात देअरफॉर मीन बाय डायरेक्ट मेथड एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन, विच इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स किती आपल्याला 3620 डिवायडेड बाय 50, 0ला 0 कॅन्सल. 5ने जर 362ला डिवाइड केलं आपण तर ते सोल्युशन मिळेल आपल्याला 72.4, आणि 72.4 हे काय आहेत आपलं 1000 रुपीज. त्या जर रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण शकतो 72400 रुपीज. ओके, मग फायनल सोल्युशन द्या. देअरफॉर द मीन ऑफ द अमाऊंट ऑफ एड इज रुपीज किती होईल ती 72,400. ओके, तर फॅमिलीचं याचा मीन काय असेल 70,400 रुपीज. चला लिहून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. चला 6 क्वेश्चन काय दिला पहा, द डिस्टन्स कवर बाय 250 पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस इन अ डे इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीडियन ऑफ डिस्टन्स. डिस्टन्स काय काढायची आपल्याला, मीडियन काढायची. फर्स्ट थिंग आपले क्लासेस कंटिन्यूस आहेत का,
तर पहा 200 to 210, 210 to 220, 220 to 230, 230 to 240, 240 to 250. क्लासेस कंटिन्युअस आहेत, म्हणजे आपल्याला फक्त कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढली पाहिजे. मग चला काढूयात. मग आता इथं म्हणूया डिस्टन्स किलोमीटरमध्ये. हे काय आपले क्लासेस. इथे काय येईल ते फ्रिक्वेन्सी. किती आहे नंबर ऑफ बसेस. पुढे करायचे आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याला आपण म्हणतो लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणत असतो. दोन नाव आहेत, दोन्हीपैकी कोणते वापरा, दोन्ही बरोबर आहेत. आता 200 to 210, 210 to 220, 220 to 230, 230 to 240 आणि 240 to 250. ओके. खाली आपल्याला टोटल लागेल. म्हणून यात फ्रिक्वेन्सी किती घेऊन आहे 40, 60, 80, 50 आणि 20. टोटल होती आहे 250. क्युम्युलेटिव्ह करूयात. 40 40 प्लस 60 होतील 100, 100 प्लस 80 होतील 180, 180 प्लस 50 होतील 230, 230 प्लस 20 होतील 250. ही त्याची गरज पडत नाही. आता आपल्याला याला म्हणू शकतो हिअर n इज इक्वल टू समेशन ऑफ fi इज इक्वल टू 250. मग n/2 वाढ लागते आपल्याला. जर n/2 इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 125. आता ही जी 125 आहे ती कशात जवळ आहे, तर त्याच्या 180 त्याच्या पुढचा आहे. 100 तर नाही करू शकतो. 100च्या पुढे 25 म्हणजे तो 180 ग्रुपमध्ये गेला. याला म्हणू शकतो आपण मीडियन क्लास. मीडियन क्लास झाल्यानंतर मग आपण बाकीचे व्हॅल्यूज त्यावरून घेऊ शकतो. जसे कोणते कोणते व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. आपण व्हॅल्यू घेतो ही फ्रिक्वेन्सी, ही एलची व्हॅल्यू, ही आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. डिफरन्स वगैरे त्यासाठी आपल्याला ही पण व्हॅल्यू लागेल. ओके. चला मग नोट करून घेऊयात. म्हणू शकतो आपण हिअर मीडियन क्लास इज इक्वल कोणता क्लास मीडियन क्लास आहे तर 220 to 230, 220 to 230 हा क्लास काय मीडियन क्लास. देअरफॉर एल इज इक्वल टू किती 220. त्याची फ्रिक्वेन्सी किती आपल्याला 80. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे बॅकवर्ड क्लासची लागते, पाठीमागच्या क्लासची लागते ती 100 म्हणता येईल. आणि एच इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 230 मायनस 220 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला 10. ओके. फॉर्म्युला काय आपल्याला देअरफॉर मीडियन is equal to what is formula L plus in bracket n/2 minus CF divided by frequency F into H, which is equal to what is value of L ची value 220 plus n/2 what is value of n/2 125 minus cumulative frequency 100 divided by frequency किती आपली 80 इंटू एच ची व्हॅल्यू काय 10. हा 0ला 0 कॅन्सल होईल. वरती करायला 125 मायनस 100 किती होतील 25. म्हणजे 220 प्लस 25 अपॉन 8. तर 25 अपॉन 8 किती होतील 3.125. 220 प्लस 3.125 सोल्युशन येईल 223.125. हे काय आहेत आपले किलोमीटर. ओके. म्हणू शकतो मीडियन ऑफ डिस्टन्स इज किती होऊ शकेल ते 223.125 किलोमीटर. ओके. चला मग नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात आपण. सेवंथ क्वेश्चन काय पहा. द प्राइसेस ऑफ डिफरंट आर्टिकल्स अँड डिमांड फॉर देम इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्राइस. आपल्या प्राईसची मीडियन काढायची.
चला काय दिली इथे प्राईस दिली आहे रुपीजमध्ये, याला आपण क्लासेस म्हणू शकतो. इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे एफ आय, आणि इथं काय करू शकतो आपण LCF लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. ही काय आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्लासेस काय आहेत तर 20 लेस दॅन, म्हणजे आपण म्हणतो लेस दॅन 20 चालतात आपले मीडियनला असे क्लासेस चालतात. 20 to 40, 40 to 60, त्यानंतर 60 to 80 आणि 80 to 100. आपलं बाय टोटल फ्रिक्वेन्सी किती आपल्याकडे 140, 100, 80, 60 आणि 20. टोटल ॲडिशन काय होईल 400 होईल. पहा डायरेक्टली इथे N इज इक्वल टू आपण 400 म्हणू शकतो. ओके, क्युम्युलेटिव्ह किती होईल पहिले 140, 140 प्लस 100 होतील 240, 240 प्लस 80 किती होतील आपले 320, 320 प्लस 60 होतील आपल्याकडे 380, आणि 380 प्लस 20 होतील 400. ओके, मॅच झालेली व्हॅल्यू N आणि N बरोबर आला आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो N इज इक्वल टू 400, N/2 इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 200. आपल्या N/2 किती मिळाला 200. मग आपली मीडियम क्लास कसा शोधायचा आहे तर 200 कुठे बिलॉंग करतो आहे 5 सेकंडमध्येच. 240पेक्षा 2 छोटा आहे, म्हणजे इथं काय म्हणतात आपल्याला मीडियन क्लास. मीडियम क्लास मिळाला. मीडियम क्लास मिळाल्यानंतर आपल्याला कोणते कोणते व्हॅल्यू लागतात तर मीडियम क्लासच्या अगोदरची क्युम्युलेटिव्ह, मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी, हा 20 आणि हा 40 लागेल सबट्रॅक्शनसाठी. ओके, चला मग लिहूयात. देअरफॉर मीडियन क्लास इज इक्वल टू कोणता येतो 20 to 40. मग देअरफॉर म्हणू शकतो L इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ L लोअर बाउंड 20, लोअर लिमिट असतं ना. ओके, त्यानंतर मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती आहे 100. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अगोदरच्या क्लासची किती ती 140. आता H इज इक्वल टू 40 मायनस 20 इज इक्वल टू 20 येते विड्थ, क्लास विड्थ. मग आता देअरफॉर मीडियन इज इक्वल टू फॉर्म्युला L प्लस इन ब्रॅकेट N/2 मायनस CF डिवाइडेड बाय F इंटू H. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ L, Lची व्हॅल्यू 20 आहे प्लस N/2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ N/2 400 डिवाइडेड बाय 2 200 आली. पहा 200 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आपल्याकडे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपली 140 आहे. 140 डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी F किती आपल्याकडे 100 इंटू H. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ H, H व्हॅल्यू आहे 20. हा 0 0 कॅन्सल होईल. व ते 200 मायनस 140 किती होतील 60 होतील. पहा हा 20 प्लस 60 डिवाइडेड बाय 10 इंटू 2 येते. हा 0 0 कॅन्सल, 6 to 12, 20 प्लस 12 इज इक्वल टू 32. हे काय आपले रुपीज होतील. देअरफॉर मीडियन ऑफ द प्राइस इज 32 रुपीज. त्याची किंमत किती असेल 32 रुपीज असेल. चला आणखी एक प्रॉब्लेम करूयात. चला 8 क्वेश्चन काय दिला आहे. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल शोज द डिमांड ऑफ स्वीट अँड नंबर ऑफ कस्टमर्स. फाइंड द मोड डिमांड ऑफ द स्वीट. स्वीटची मोड व्हॅल्यू काढायची, मोड डिमांड काढायची. चला काय दिले वेट ऑफ द स्वीट आणि नंबर ऑफ कस्टमर्स. मोड काढण्यासाठी काय करतो आपण फक्त डेटा कॉलममध्ये घेऊन घेतो. क्लासेस कंटिन्यूस आहेत का तर आहेत. पहा 250 250 500 500 750 1000 आणि 1000 कंटिन्युटी आहे. मग इथे लिहूयात वेट ऑफ स्वीट ग्रॅम्समध्ये. त्यानंतर इकडे नंबर ऑफ कस्टमर्स. वेट काय आपल्याकडे 0 to 250 ग्रॅम, 250 ग्रॅम टू 500 ग्रॅम, 500 ग्रॅम टू 750 ग्रॅम, 750 ग्रॅम टू 1000 ग्रॅम,
आणि 1000 ग्रॅम टू 1250. ओके, 1250 ग्रॅम. आता कस्टमर किती आपल्याकडे 10, 60, 25, 20 आणि 15. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कशी आहे 60 आहे. आणि लावू शकतो आपण मॉडेल क्लास. ओके, मॉडेल क्लास. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू काय होईल आपली, ही F1 होईल, हा F0 होईल आणि हा F2 होऊन जाईल. बरोबर आहे का. हा क्लास आपला मॉडेल क्लास असेल. चला मग दोन्यात हिअर मॉडेल क्लास. काय मॉडेल क्लास आपल्या इथे इट्स इक्वल टू 250 to 500. 250 to 500 म्हणजे एल किती येईल, एल इज इक्वल टू 250. आता आपल्याला काय लागेल, F0 इज इक्वल टू किती येतो 10, F1 इज इक्वल टू 60, F2 इज इक्वल टू 25. रिझल्ट ऑफ H इज इक्वल टू 500 मायनस 250 इज इक्वल टू काय येईल 250. Hची व्हॅल्यू काय येईल 250. देअरफॉर मोड इज इक्वल टू व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मोड, L प्लस इन ब्रॅकेट काय म्हणता येईल F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H विच इज इक्वल टू व्हॉट इज ऑफ L. ची व्हॅल्यू 250 इन ब्रॅकेट. F1 किती आपल्याकडे, F1 ची व्हॅल्यू आहे 60 मायनस F0 ची व्हॅल्यू किती आहे 10 डिवायडेड बाय 2F1, 2 इंटू 60 मायनस 10 मायनस काय होतील 25 इंटू Hची व्हॅल्यू किती आहे 250. चला मग इथं प्लस आहे याला 250 प्लस इन ब्रॅकेट 60 मायनस 10 होतील 50 डिवायडेड बाय 60 इंटू 2 किती होतील 120 मायनस 10 मायनस 25 मायनस 35 होतील इंटू 250 होतील. मग किती सबट्रॅक्शन इथं होतील 250 प्लस इन ब्रॅकेट 50 डिवायडेड बाय 85 होतील पहा 120 मायनस 35 इंटू 250. कॅल्क्युलेशन केलं किती व्हॅल्यू पहा H इक्वल टू 250 प्लस. तर इथले कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. इथे व्हॅल्यू येते 147.06 आणि तीच व्हॅल्यू टोटल केली 250 सोबत जर ॲड केली तर 397.06. मग आणू शकतो देअरफॉर ॲप्रॉक्सिमेट मोड ऑफ डिमांड ऑफ स्वीट इज इक्वल टू 397.06 ग्रॅम. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. चला आज आपण काय केलं, मीन मोड मेडियन याचे क्वेश्चन सोडवलेत, सोबत MCQ सुद्धा सॉल्व्ह केलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या पुढचे क्वेश्चन पाहूयात ज्यामध्ये आपला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिजे आहे. ओके, आजच्यासाठी बस एवढंच, थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.